आपण शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा 5वा धडा जो आहे चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन डेमोक्रेसी. त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे भारतीय लोकशाही पुढील आव्हानं. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर बघतो आहोत 3. एक्सप्लेन दी कन्सेप्ट लेफ्ट एक्स्ट्रीमिझम. त्याला मराठीमधून म्हटलेलं संकल्पना स्पष्ट करा. डावा उग्रवाद किंवा डावे उग्रवादी हे तिथं म्हटलेलं आहे. याचं आन्सर आपल्याला तिथंच मिळतंय बाजूला पेज नंबर 98 वर. तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असलं पाहिजे. 2 पुस्तकं आहेत माझ्या हातामध्ये, दोन्ही इतिहासाचीच पुस्तकं आहेत. फक्त एक मराठीमधून आहे, एक इंग्लिशमधून आहे. इंग्लिश मीडियम, सेमी आणि मराठी तीनही मुलांसाठी, तीनही मीडियमच्या मुलांसाठी एकाच वेळी माझा वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे, हातामध्ये पेन पेन्सिल असली पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटला तुम्ही 1.5 नी 1.75 नी स्पीड म्हणजे पळवू शकता आणि जशी तुमची ग्रास्पिंग पॉवर आहे तशी, आणि तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता. हातामध्ये पुस्तक आहे, गाईड नाही आहे, कारण की माझा असा विश्वास आहे की जिथं जिथं आपल्याला सहजासहजी किंवा थोडी मेहनत करून पुस्तकातनं जर उत्तरं मिळाली तर दॅट इज ऑलवेज वेलकम. गाईड जिथं अडतंय तिथं वापरा, आमचं काही म्हणणं नाही. जिथं अडताय तिथं गाईड वापरा, जिथं अडत नाही तिथं डोकं वापरा. ॲज सिम्पल ॲज दॅट. डोकं दिलेलं आहे, मेंदू दिलेला आहे, वापरण्यासाठी दिलेला आहे. नाही वापरला तर गंज चढतो, माहिती आहे ना, एखादी वस्तू नाही वापरली तर. आणि हे फक्त म्हणायची गोष्ट नाही आहे, एखादी गोष्ट नाही वापरली तर त्याला गंज चढतो. मेंदू नाही वापरला तर त्याला गंज चढतो. ॲक्च्युअल रस्टिंग होत नाही, पण त्याची क्षमता कमी होती काम करण्याची. जर तुम्हाला पटत नसेल, याच्यावर अनेक व्हिडिओज आहेत यूट्यूबवर, बघा. सुरू करूया. लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट. तिथे एक शब्द लिहिलाय बघा पुढं, नॅक्सलिझम. मराठीमध्ये तिथे लिहिले नक्षलवादी. तुम्हाला मागच्या वर्षीचं 9वीचा जर थोडा हिस्ट्री आठवत असेल, एक धडा होता इतिहासामध्ये, 3रा का 4था धडा, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, इंटरनल चॅलेंजेस, इंडियाज इंटरनल चॅलेंजेस. त्याच्यामध्ये होता नॅक्सलिझम, नक्षलवाद. कुठून आला शब्द मला सांगा? नॅक्सलिझम हा शब्द आला, नक्षलवाद हा शब्द आला नक्षलबारी या शब्दावरून. एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे नक्षलबारी. ते गाव आहे दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये. दार्जिलिंग जिल्हा आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. त्या गावातल्या छोटे शेतकरी आणि जमीनदार किंवा भूमिहीन शेतकरी, लँडलेस फार्मर्स आणि लँडलॉर्ड्स, जमीनदार, यांच्यामध्ये जो संघर्ष झाला, की यांचं म्हणणं होतं की अरे आम्हाला काहीच जमिनी नाही, तुम्हाला शेकडो एकर किंवा हजारो एकर जमिनी आहेत, थोड्या जमिनी आम्हाला द्या. त्याच्यावरनं जो संघर्ष झाला होता, एक ओव्हरव्ह्यू फक्त सांगतोय, त्याच्यावरनं जो संघर्ष झाला होता तो नक्षलवाद म्हणून तो सुरू झाला होता. पण नंतर त्याचं स्वरूप भरकटलं आणि ते खूप चुकीच्या मार्गाला ते लोक गेले. पुढे बघा, नॅक्सलिझम इज अ मेजर प्रॉब्लेम इन इंडिया. एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नॅक्सलिझम बिगॅन ॲज अ मूवमेंट. सुरुवात कशी झाली? ॲज अ मूवमेंट टू रिमूव्ह इनजस्टिस, म्हणजे काढून टाकायचं अन्याय. इनजस्टिस म्हणजे अन्याय. अगेन्स्ट ॲग्रेसिव्ह लँडलेस फार्मर्स अँड ट्रायबल पीपल. भूमिहीन शेतकरी आणि आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी बेसिकली सुरुवात झाली होती. त्यांचा हेतू चांगला होता, पण त्यांची पद्धत योग्य नव्हती. हजारो एकराचा जरी मालक असेल तरी तो कुणाला कडू लागती का आपली जमीन? कोण आपली जमीन सोडणार आहे? असो, त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये नाही पडायचं. एखादा व्हिडिओ बनवायची माझी इच्छा आहे की याच्यामध्ये आपण नक्षलवादावर तासभर बोलू, बघूया. बट टुडे नॅक्सलिझम हॅज बिकम अ व्हायलंट स्ट्रगल. आज नक्षलवादी चळवळ ही एक हिंसक चळवळ झालेली आहे. अरे या लोकांकडे AK-47 आहे, या लोकांकडे बॉम्ब आहेत, या लोकांकडे सगळे वेपन्स आहेत, पिस्टल्स आहेत या लोकांकडं. बघा, उग्र रूप धारण केले आहे. पण यातील शेतकरी आदिवासी यांच्या समस्येचे महत्त्व कमी होऊन आता काय म्हटलंय बघा बरं का. In the Naxalite movement, the importance of the problems of farmers and tribal people has reduced. Instead,
त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे सुरुवात चांगल्या गोष्टीसाठी झाली इन्स्टेड, पण व्हायलंट मेजर्स टू अपोज दी गव्हर्नमेंट पॉलिसीज, अटॅकिंग दी पोलीस फोर्सेस अँड सच अदर टॅक्टिक्स आर युज्ड बाय दी नॅक्सलाइट ग्रुप्स. म्हणजे हे जे नक्षलवादी आहेत ना, हे आता काय करायला लागले, हे जंगलामध्ये लपून बसतात आणि सरकारला विरोध करायचा, सरकारच्या धोरणांना विरोध करायचा. म्हणून मग काय करायचं, मग लोकांचं अपहरण कर, लोकांचे खून कर, बॉम्बस्फोट आणि गाड्या उडवून दे, हे असले प्रकार ह्या लोकांनी सुरू केले. मला सरसकट कुठलंच स्टेटमेंट नाही करायचं, कारण की नक्षलवादी तसे का झाले यामागं सुद्धा खूप पेनफुल हिस्ट्री आहे. आपण बोलूयात, नक्की बोलूयात कधी ना कधी. बघा चला, तर पोलीस दलांवर हल्ला करायचा किंवा सरकारला हिंसक पद्धतीनं विरोध करायचा, अशा गोष्टी या लोकांनी सुरू केल्या ज्या चुकीच्या होत्या. काही आकडे आपल्यासमोर बघूया, आणि ते आकडे आहेत ही आकडेवारी आहे. या आकडेवारीचा जो सोर्स आहे तो गृह मंत्रालय, होम मिनिस्ट्रीनं जारी केलेले हे आकडे आहेत, त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. 2004 ते 2025 ही जी 19 ते 20 वर्ष आहेत, 2026चा आकडा अजून आलेला नाही आहे, कारण की 2026 अजून चालू आहे. ठीक आहे. ह्या 19-20 वर्षामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आजपर्यंत तब्बल 8,956 लोकांचा मृत्यू झालेला आहे. किडनॅप केलं, मारून टाकलं, बेछूट गोळीबार केला, बस उडवून दिली, असे खूप सारे प्रकार या लोकांनी केले. गावाची गावं लुटली. असं ह्या 8,956 मध्ये 2,396 हे पोलीस होते किंवा आर्मीचे जवान होते, ज्यांचा याच्यामध्ये ऑन ड्युटी मृत्यू झालेला आहे. 19 वर्षांमधले हे आकडे आहे. हे अवघड आहे. आणि मग त्यामुळं काय झालं, त्यांनी हिंसक मार्गांचा वापर सुरू केल्यामुळं सरकारला पण त्याच भाषेत प्रतिकार करावा लागला. बरोबर आहे. आणि मग तो प्रॉब्लेम अजून चिघळत गेला, तो प्रॉब्लेम अजून वाईट होत गेला. ठीक आहे. पण गोष्ट अशी झालेली आहे की यामध्ये एक थोडा होप दिसतोय. याच्यामुळे त्याला मराठीमध्ये जो आशेचा किरण म्हणतात तो दिसतोय. आणि तो असा आहे की गव्हर्नमेंटच्या पुढाकारानं, त्याच्यामध्ये एक नाव स्पेशली घ्यावं लागेल, भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा, त्यांच्या प्रयत्नांनी काय झालं, त्यांनी मैत्रीचा हात पुढं केला. त्यांनी या नक्षलवादी चळवळीच्या लोकांपुढं एक ऑफर दिली की आम्ही तुमचे गुन्हे कमी करू, आम्ही तुमचे गुन्हे माफ करू, तुम्ही शस्त्र खाली टाका, तुम्ही आत्मसमर्पण करा, तुम्ही सरेंडर करा गव्हर्नमेंटला आणि पोलिसांना. तर 2014 मध्ये 2 वर्षांपूर्वी 3,927 नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी आपल्या हातातली शस्त्र खाली टाकली, गव्हर्नमेंट पुढं आणि पोलिसांपुढं सरेंडर केलं. आणि 2025 मध्ये मागच्या वर्षी 2,337 माओवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी सरेंडर केलेलं आहे. हा खूप मोठा आशेचा किरण आहे. आणि या लोकांनी जेव्हा सरेंडर केलं आणि जेव्हा यांच्यावरचे गुन्हे कमी झाले, माफ झाले, थोडीफार शिक्षा झाली, आणि आता त्यांना एक रिस्पेक्टफुल लाईफ जगाय, गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं तुम्ही का लपून छपून जगताय, तुम्ही का भीतीच्या छायेमध्ये जगताय, काय गरज आहे जंगलामध्ये लपायची आणि तसं जगायची, या ना तुम्ही शहरामध्ये राहायला या, तुम्ही गावांमध्ये राहायला या, तुम्ही एक चांगलं रिस्पेक्टेबल काय म्हणतात त्याला, एक आदराचं सन्मानाचं आयुष्य जगा. आणि ह्या लोकांचं जेव्हा पुनर्वसन झालं एक प्रकारे आपण म्हणू, 2026 मध्ये आतापर्यंत 3 घटनांमध्ये 16, 8 आणि 4 माओवाद्यांनी एकत्र येऊन म्हणजे आपल्या हातातली शस्त्र खाली ठेवली. आता ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. आता ते नॉर्मल आयुष्य जगतात तुमच्या आमच्यासारखं. आणि गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी काय केलं, गव्हर्नमेंटनी काही स्कीम्स काढल्या. काही जण आता शेती करतात, काही जण काय दुकान टाकलं असेल, कुठं रोजगार हमी योजनेवर काम करत असतील, काही ना काहीतरी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट करतंय. आणि ठीक आहे, त्यांच्यावर गुन्हे असतील, काही असेल, त्यांचं समजा आयुष्य बर्बाद झालं असेल, पण तुम्ही एक विचार करा ना, त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांचं इथनं पुढचं आयुष्य किती चांगलं असेल. ती मुलं चांगल्या वातावरणामध्ये जन्माला येतील, ती मुलं लहानपणी शाळेत जातील, ती मुलं हातात बंदूक घेण्याच्या ऐवजी हातामध्ये पाटी, पेन्सिल, पेन घेतील, त्यांचं भविष्य चांगलं असेल. गव्हर्नमेंटकडून झालेले हे काही प्रयत्न आणि हा नॅक्सलिझम किंवा
डावे उग्रवादी, लेफ्ट एक्स्ट्रीम केलेले लोक? हा प्रश्न आपण आत्ता बघितला, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये बघितला. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये कळवा. शिकवणं आवडतंय नाही आवडते तेही कळवा. एखादा टॉपिक अडलाय, एखादा टॉपिक तुम्हाला समजत नाहीये, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तो शिकवायचा ट्राय करू, मला कमेंटमध्ये कळवा. 2 दिवसात तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवतो. बाकीची व्हिडिओज चॅनलवर टाकलेले आहेत. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, रेफर करा. ठीक आहे, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता या व्हिडिओमध्ये एवढंच. टाटा आणि बाय बाय.